यांच्या 135व्या जयंतीनिमित्त जे काही विश्वस्तांनी कष्ट घेतले आणि CP साहेबांकडे जे आमची प्रमुख मागण्या होत्या की डफरिंग चौक बंद झाला पाहिजे, मंत्री असतील ते कॉन्वॉय घेऊन मिरवणुकीमध्ये नाही आले पाहिजे, कोणत्याही पद्धतीचा अडथळा नाही आणला पाहिजे. आणि आमची प्रमुख मागणी CP साहेबांकडे होती की एक बेस एक टॉपला तुम्ही परमिशन द्या, ते पण क्लिअर सांगून CP साहेबांनी आमची ते मागणी पूर्ण केली. हे विश्वस्तांनी आग्रह केला CP साहेबांकडे, ते त्यावर त्यांनी ठाम मुद्दे मांडले. त्यामुळे CP साहेबांनी आम्हाला परमिशन दिली. मी आमच्या समितीचा आणि पोलीस कमिशनर साहेबांचा मी खूप खूप आभार मानतो. आणि जयंती ही खूप चांगल्या पद्धतीने शांततेने 5-19 तारखेला पडेल हे शब्द देतो. सर्व मंडळांनी लवकरात लवकर आपलं डेकोरेशन वगैरे हुकून घ्यावं आणि 11:30ला सर्व सोलापूर शहरातल्या मंडळांनी 11:30 वाजता मिरवणुकीची सुरुवात करावी आणि आदल्या दिवशी सगळी तुमची तयारी पूर्ण झाली पाहिजे. आणि आपण सर्वांनी प्रत्येक मंडळांनी जबाबदारीने 15-15 मिनिट प्रत्येक चौकात दिला पाहिजे. आणि आपण बाबासाहेबांच्या पुतळ्याजवळ सर्व मंडळ क्रॉस करतील. आपण असं जर केलं तर मी सर्व मंडळांना हेच विनंती करेन हात जोडून की तुम्ही सर्वांनी लवकरात लवकर तयारी करून 15-15 मिनिट सर्वांनी प्रत्येक चौकात जर दिलात तर सर्व मंडळ आपल्या हे जबाबदारीने आपण जाऊया सर्वजण पुढे. 13 तारखेच्या रात्रीपासून ते मिरवणुकीच्या 19 तारखेपर्यंत सोलापूर शहरामध्ये भव्य अशा पद्धतीचे कार्यक्रम होतात. आणि 19 तारखेला जो सांगता होतो मिरवणुकीच्या रूपाने, याबाबत सोलापूर शहरामध्ये मिरवणूक जी आहे आमच्या पारंपरिक पद्धतीनं चालणारी, त्या मिरवणुकीमध्ये काही अडथळे निर्माण होत होते. आणि म्हणून आम्ही छोट्या छोट्या मंडळाच्या आग्रहास्तव आमचा निर्णय वेगळा घेतलेला होता. परंतु पोलीस प्रशासनाने आमच्यावर काही जबाबदाऱ्या टाकल्या आणि ते म्हणाले की अशा पद्धतीची 2 मिरवणुका होणं योग्य वाटत नाही, आपण योग्य विचार करावा. त्यावेळेस पोलीस प्रशासनानं आम्ही लक्षात आणून दिलं की हा प्रकार का घडतो, त्याबद्दलचे 1-2-4 मुद्दे आम्ही त्यांच्यासमोर मांडले. त्याने ते मान्य केले. त्यामध्ये प्रामुख्यानं डफरिंग चौकातून जाणारी जी मिरवणूक आहे ती थांबवली पाहिजे, ती पारंपरिक पद्धतीनं एम्प्लॉयमेंट चौक मार्गे जायला पाहिजे, तेही त्यांनी मान्य केलं. दुसरा महत्त्वाचा मुद्दा की महाराष्ट्र सरकारचे किंवा अन्य कुठल्या राज्याचे जर मंत्री आले किंवा केंद्राचा जरी कोणी मंत्री आला तर त्यांचा म्हणजे ताफा घेऊन मिरवणुकीमध्ये येण्यामध्ये बचाव करावा. त्यांना यायचं असेल तर त्यांनी पायी यावं आणि अभिवादन बाबासाहेबांना करावं, अशा पद्धतीची आम्ही मागणी केली. तेही त्यांनी मान्य केले. आणि जी मिळणारी परवानगी आहे मिरवणुकीला ते आमच्या जुन्या मध्यवर्तीच्या मार्गाप्रमाणे मिळावं, अशा पद्धतीची सुद्धा आम्ही मागणी केली होती. तेही मान्य केल्यामुळे आणि लोकाग्रह असतो, लोकांनी सुद्धा म्हणले की एका दिवशी मिरवणूक व्हावी, त्या पद्धतीनं आज आम्ही या निर्णयापर्यंत पोचलो आहे. आमची विश्वस्त समितीची मिटिंग झाली, आमच्या उत्सव समितीची मिटिंग झाली आणि या सर्वांनी मिळून आम्ही निर्णय घेतला की 19 तारखेला ही मिरवणूक काढायची आहे. आणि यामध्ये प्रामुख्यानं ही मिरवणूक आज जी होणारी 19 तारखेची आहे ती निश्चितपणे या देशावर, या महाराष्ट्रावर प्रबोधनात्मक असेल आणि त्याचा छाप निश्चितपणे पडेल, अशा पद्धतीची ग्वाही देतोय. आम्ही तमाम सोलापूरकरांना विनंती करतोय की या निघणाऱ्या मिरवणुकीमध्ये आपलं सहकार्य आम्हाला खूप महत्त्वाचं आहे. त्यामध्ये व्यापारी असतील, या ठिकाणचे रहिवासी असतील, पत्रकार बंधू असतील, पोलीस असतील, बाकीचे प्रशासन असेल, महानगरपालिका असेल, या सर्वांना आम्हाला विनंती करायची आहे की तुमच्या सहकार्याशिवाय बाबासाहेब आंबेडकर कुठल्याही एका जातीपुरते मर्यादित नाहीत, कुठल्याही एका कम्युनिटीपुरते मर्यादित नाहीत. ह्या देशाचे नेते आहेत आणि त्यांचा उत्साह साजरा करण्यासाठी आपल्या सर्वांची आम्हाला मदतीची गरज आहे. आणि आम्हीसुद्धा शहरामध्ये शांतता राहावी आणि शहराचा एकंदरीत असणारा लावलौकिक आहे ते कायम ठेवावं, या पद्धतीचं आम्हीसुद्धा आमच्या मंडळानं आवाहन केलेलं आहे. आणि त्या पद्धतीने ही मिरवणूक निघेल, अशा पद्धतीची आठवणी आम्ही देतो. आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती जयंती उत्सव आणि विश्वस्त समिती सोलापूरच्या वतीने 14 एप्रिल ते 19 एप्रिल हा जयंतीचा सप्ताह सोलापूर शहरासहित महाराष्ट्रामध्ये मोठ्या आनंदाने, उत्साहाने, जल्लोषाने हा जयंतीचा सप्ताह या ठिकाणी सुरू होतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती ही
सोलापूरसहित महाराष्ट्र असेल, देश पातळीवर असेल, राज्य पातळीवर असेल, जगाच्या पाठीवर सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने साजरी केली जाते. सोलापूर शहराच्या इतिहासामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जिवंत असल्यापासून 1952 सालापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती ही मोठ्या आनंदाने, उत्साहाने, जल्लोषाने साजरी केली जाते. यावर्षीसुद्धा 135व्या जयंतीच्या निमित्ताने मध्यवर्ती जयंती उत्सव आणि विश्वस्त समितीच्या वतीने 13 तारखेला मध्यरात्री डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेची प्रतिष्ठापना होईल आणि ही प्रतिष्ठापना झाल्यानंतर 19 तारखेला रविवारी सोलापूर शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यापासून डफरीन चौक, एम्प्लॉयमेंट चौक, चांदणी चौक, फॉरेस्ट, महापौर बंगला, महात्मा गांधी पुतळा, अण्णाभाऊ साठे पुतळा, मेकॅनिकी चौक, नवी पेठ, दत्त चौक, माणिक चौक या पारंपरिक मार्गावरनं ही मिरवणूक शांततेनं, आनंदाने, उत्साहाने पार पाडण्यात येईल असं मध्यवर्ती जयंती उत्सव समितीच्या वतीने मी या ठिकाणी जाहीर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भगवान की परम पूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा